सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये मी अयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं रन मुंबई रन नारा देत मुंबईकर उतरले रस्त्यावर। 40,000हून अधिक धावपटूंचा समावेश। 2019च्या निवडणुकीपर्यंत भाजपचे 20 मुख्यमंत्री असतील केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचा विश्वास। जोपर्यंत केंद्र सरकार धर्मांतरावर बंदी आणत नाही तोपर्यंत घर वापसी चालूच राहणार। विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य। आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात लपलेल्या जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान। आता पाहूया सविस्तर बातम्या। रन मुंबई रन असा नारा देत मुंबईकर आज रस्त्यावर उतरले। निमित्त होते 12व्या मुंबई मॅरेथॉनचे। सीएसटी पासून मुख्य शर्यतीला सुरुवात झाली। मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 40,000हून अधिक धावपटू सहभागी झाले होते। त्यात आंतरराष्ट्रीय ॲथलीटसह हौशी धावपटी मुंबईकर तसेच सेलिब्रिटीजचाही समावेश होता। महिलांच्या प्रवर्गात अपेक्षेप्रमाणे कविता राऊतनं बाजी मारली। मुंबईकरांच्या स्पोर्ट्स कॅलेंडरचं अविभाज्य अंग बनलेलं या शर्यतीचं यंदाचं हे 12वं वर्ष। मुख्य मॅरेथॉन सीएसटीवरून राजीव गांधी सागरी सेतूवरून पुन्हा सीएसटी इथपर्यंत झाली। मुंबई मॅरेथॉन दरम्यान सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता। देशात भाजपचा जनाधार वाढत असून 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत भाजपचे 20 मुख्यमंत्री असतील असा विश्वास केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलाय। दिल्ली विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावाही त्यांनी यावेळी केला। किरण बेदी यांच्या पक्षप्रवेशाबद्दलच्या निर्णयाचं जनतेनंही स्वागत केलंय। इतर राज्यांमध्येही अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। बेदी यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पुढे आणणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी वरिष्ठ भाजप नेते या संदर्भात निर्णय घेतील असं स्पष्टीकरण दिलंय। जोपर्यंत केंद्र सरकार धर्मांतरावर बंदी आणत नाही तोपर्यंत घर वापसी चालूच राहणार असं वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी केलंय। शुक्रवारी संध्याकाळी पुत्तर येथे विश्व हिंदू हृदय संगम या कार्यक्रमात ते बोलत होते। एकतर केंद्रानं धर्मांतरावर बंदी आणावी किंवा आम्हाला घर वापसी करू द्यावी असंही तोगडिया यांनी यावेळी म्हटलं। हिंदू याबाबत शांत राहणार नसून हिंदूंच्या धर्मांतरणामुळे हिंदूचीच लोकसंख्या कमी होत आहे। तसंच लव जिहाद विरुद्ध हिंदूंची लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये घर वापसीचा मुद्दा गाजत असून केंद्र सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची इच्छा दर्शवली असून सर्व पक्षांनी त्यास जोरदार पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले। एक समय था संपूर्ण पृथ्वी में हिंदू था, भारत में हिंदू था, अरबस्तान में भी हिंदू था, अफ्रीका यूरोप ऑस्ट्रेलिया में हिंदू था। आज संपूर्ण दुनिया में हिंदू होता 700 करोड़ होता। हम बचे हैं 100 करोड़। बांग्लादेश में 30% हिंदू था, बचा है 8%। पाकिस्तान में 10% हिंदू था, बचा है 1%। अरे 25 साल पहले कश्मीर घाटियों में लाउड स्पीकरों से ऐलान करके कहा गया, हिंदुओं कश्मीर घाटी छोड़कर चले जाओ, तुम्हारी बहन बेटियां हमारे लिए छोड़कर चले जाओ। कश्मीर घाटी भी हिंदूहीन हो गए, हम कश्मीर के हिंदुओं की रक्षा नहीं कर पाए। संपूर्ण पृथ्वी में हिंदू था, आज सिकुड़कर आधे भारत में समाहित हो गया। उत्तर काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात एका गावामध्ये लपलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपोर जिल्ह्यातील सिंधपुरा गावात 2 दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती। ही माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी गावात जोरदार शोध मोहीम सुरू केली। त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनीही अत्यंत चोख प्रकारे प्रत्युत्तर दिलं। अखेर लपलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं। आता एक धक्कादायक बातमी। सलग 3 दिवस व्हिडिओ गेम खेळल्यानंतर 32 वर्षीय युवकाचा इंटरनेट कॅफेमध्ये बसल्या बसल्या मृत्यू झाला। ही घटना तैवानच्या कौशिंग शहरात घडली। सिंह नामक व्यक्तीचा खुर्चीतच मृत्यू झालाय। इंटरनेट कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीला सिंह झोपलेला आहे असे वाटले, मात्र सिंह श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती। द तैपी टाइम्सनुसार अनेक तास संगणकावर गेम खेळल्यानं त्याची हृदयक्रिया बंद पडून त्याचा अचानक मृत्यू झाला। मृत्यूवेळी सिंह कोणता गेम खेळत होता याबद्दल काही माहिती मिळाली नाही, मात्र संगणकीय युद्ध खेळत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहेत।
गेल्या 1 जानेवारी रोजी न्यू तैपी सिटीत व्हिडिओ गेम खेळणारा अन्य एक 38 वर्षीय व्हिडिओ गेम खेळणारा व्यक्ती सुद्धा असाच मेला होता. या दोन्ही प्रकरणामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी खुर्च्यांभोवती कडे केल्यानंतरही गेम खेळणारे मृत्यूबद्दल बेफिकर होते आणि त्यांचा खेळ सुरूच होता असेही पोलिसांनी सांगितले. जोपर्यंत केंद्र सरकार धर्मांतरावर बंदी आणत नाही तोपर्यंत घरवापसी चालूच राहणार असं वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी केलंय. शुक्रवारी संध्याकाळी पुत्तर येथे विश्व हिंदू हृदय संगम या कार्यक्रमात ते बोलत होते. एकतर केंद्रानं धर्मांतरावर बंदी आणावी किंवा आम्हाला घरवापसी करू द्यावी असंही तोगडिया यांनी यावेळी म्हटलं. हिंदू याबाबत शांत राहणार नसून हिंदूंच्या धर्मांतरणामुळे हिंदूचीच लोकसंख्या कमी होत आहे. तसंच लव जिहाद विरुद्ध हिंदूंची लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये घरवापसीचा मुद्दा गाजत असून केंद्र सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची इच्छा दर्शवली असून सर्व पक्षांनी त्यास जोरदार पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. एक समय था संपूर्ण पृथ्वी में हिंदू था, भारत में हिंदू था, अरबस्तान में भी हिंदू था, अफ्रीका, यूरोप, ऑस्ट्रेलिया में हिंदू था. आज संपूर्ण दुनिया में हिंदू होता 700 करोड़ होता. हम बचे हैं 100 करोड़. बांग्लादेश में 30% हिंदू था, बचा है 8%. पाकिस्तान में 10% हिंदू था, बचा है 1%. अरे 25 साल पहले कश्मीर घाटियों में लाउड स्पीकरों से ऐलान करके कहा गया, हिंदुओं कश्मीर घाटी छोड़कर चले जाओ, तुम्हारी बहन बेटियां हमारे लिए छोड़कर चले जाओ. कश्मीर घाटी भी हिंदूहीन हो गए. हम कश्मीर के हिंदुओं की रक्षा नहीं कर पाए. संपूर्ण पृथ्वी में हिंदू था, आज सिकुड़कर आधे भारत में समाहित हो गया. उत्तर काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात एका गावामध्ये लपलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपोर जिल्ह्यातील सिंधपुरा गावात 2 दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. ही माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी गावात जोरदार शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनीही अत्यंत चोख प्रकारे प्रत्युत्तर दिलं. अखेर लपलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. आता एक धक्कादायक बातमी. सलग 3 दिवस व्हिडिओ गेम खेळल्यानंतर 32 वर्षीय युवकाचा इंटरनेट कॅफेमध्ये बसल्या बसल्या मृत्यू झाला. ही घटना तैवानच्या कौशिंग शहरात घडली. सिंह नामक व्यक्तीचा खुर्चीतच मृत्यू झालाय. इंटरनेट कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीला सिंह झोपलेला आहे असे वाटले. मात्र सिंह श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. द तैपी टाइम्सनुसार अनेक तास संगणकावर गेम खेळल्यानं त्याची हृदयक्रिया बंद पडून त्याचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूवेळी सिंह कोणता गेम खेळत होता याबद्दल काही माहिती मिळाली नाही. मात्र संगणकीय युद्ध खेळत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहेत. गेल्या 1 जानेवारी रोजी न्यू तैपी सिटीत व्हिडिओ गेम खेळणारा अन्य एक 38 वर्षीय व्हिडिओ गेम खेळणारा व्यक्ती सुद्धा असाच मेला होता. या दोन्ही प्रकरणामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी खुर्च्यांभोवती कडे केल्यानंतरही गेम खेळणारे मृत्यूबद्दल बेफिकर होते आणि त्यांचा खेळ सुरूच होता असेही पोलिसांनी सांगितले. जेव्हा रक्षकच भक्षक होतात तेव्हा कुठला ना कुठला अनर्थ घडतो. या गोष्टीचा प्रत्यय मुंबई येथील ATM कॅश रिफिल व्हॅन संदर्भात आलेला आहे. मुंबई येथील कमला मिल्स कंपाऊंड येथून कॅश घेऊन जाणाऱ्या व्हॅनमध्ये 4 सिक्युरिटी गार्ड तैनात होते. पण यापैकी आलम नामक गार्ड हा दरोडेखोरांच्या लगेच संपर्कात होता. पूर्वनियोजित षडयंत्रानुसार ही कार वर्डी नाका येथे पोहोचताच त्याने आपल्या सहकाऱ्यांना चहा पाण्याचा बनाव आणला. मात्र या चहामध्ये गुंगेचं औषध मिसळलं होतं आणि ते तिघीही गार्ड बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध होताच आलमच्या मित्रांनी 2 कोटी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकारे आलमने पाजलेली चहा बँक कर्मचारी आणि खुद्द बँकेला चांगलीच महागात पडली. HDFC बैंक का जो ATM में भरने के लिए कैश लोअर परेल से ठाणे ग्रामीण की ओर जा रहा था. पश्चिम जो वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे है, बीच में जो गाड़ी के अंदर बैठे हुए लोग थे उनमें से एक गार्ड सदरे आलम ने जो बाकी लोग हैं उनको कुछ पिलाया, जिसकी वजह से बाकी लोग बेहोश हो गए. रास्ते में मिलन सब्बे के पास गाड़ी को रुकाया गया. सामने से एक जेन गाड़ी आकर रुकी जिसमें से 3 लोग उतरे. उन्होंने गाड़ी में
पीछे जाकर कैश निकाली और जो सदर आलम नाम का गार्ड था उसने इनकी सहायता की और 1,95,95,00,000 कैश लेकर फरार हो गए। आणि आता एक विचित्र बातमी, असं म्हणतात की जर कुत्र्यानं माणसाला चावलं तर ती बातमी होत नाही, परंतु त्याच माणसानं कुत्र्याला चावलं तर ती मात्र मोठी बातमी होते। अशी एक्सक्लुसिव्ह बातमी आजतागायत घडली नव्हती, पण सांताक्रूजमध्ये हे अघटित घडलं आहे। येथील 2 आरोपींनी ही अशक्यप्राय कृती करून दाखवली आहे। मणिपूर येथील मूळ निवासी असलेल्या खोका नामक व्यक्तीनं अक्षरशः कुत्रा फाडून खाल्ला आणि धर्मेंद्र यांचे कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा या डायलॉगवरील मक्तेदारी मोडीत काढली। तेरी मेहरबानिया या चित्रपटात जॅकी श्रॉफ सोबत एक कुत्र्याची माणुसकी दाखवली होती, मात्र सदर गुन्ह्यात एक माणूसच कुत्र्यासारखा वागताना आढळून आलाय, हे मात्र विचित्र। या संदर्भात अधिक माहिती अशी की सांताक्रूज येथे राहणारा संतोष शेट्टी यांचा कुत्रा 2 दिवस अगोदर हरवला होता। कुत्र्याचा भरपूर शोध घेतला असता कुत्रा आढळून आला नाही। तेव्हा संतोष यांनी कुत्रा हरवला असल्याची तक्रार पोलिसांना दिली। पोलिसांनी कसून तपास केला असता शेजारीच भाड्याने राहणारे मिशांक जामू मूळ निवासी मणिपूर यांच्या अंगणात कुत्र्याचे केस, कुत्र्याचा बेल्ट आणि खाऊन फेकलेले हाडांचे अवशेष दिसून आले। त्यामुळे पोलिसांचा संशय साहजिकच बळावला। याबाबत आरोपीला विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी त्याला आपला हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपल्या केलेल्या पापकृत्याची कबुली दिली। यावेळी काही वेळ पोलीस सुद्धा सनबक शून्य झाले, तर आपल्या लाडक्या कुत्र्याच्या शरीराचे लचके या नाराधामांनी कसे तोडले असतील या विचारानेच त्याच्या मालकाला रडू कोसळलं। कंप्लेंट वाकोला पुलिस स्टेशन में दर्ज हुई, जिसमें एक कंप्लेनेंट है, उन्होंने कंप्लेंट दी है कि उनका एक ब्लैक कलर का लैब्राडोर जो ब्रीड का एक डॉग था वो गायब हो चुका था और उसको संदेह था कि वही डॉग उनके आजू बाजू में रहने वाले 2 व्यक्ति है, उन्होंने उसको भगाया था और उसको काट कर खा गए थे। तो उसके बारे में आईपीसी की धारा 379, 34 और 427 के तहत मामला दर्ज हुआ था। पुलिस ने उस मामले में 2 एक्यूज को गिरफ्तार किया है और उनकी जुडिशियल कस्टडी हुई है। हर जो नाके पे, रोड पे या कोई बिल्डिंग से वहाँ के सिक्योरिटीज़ को पूछा तो उन्होंने बोले यहाँ पे वैसा कुत्ता नहीं लेके आए। तो 2 दिन के बाद हमको मालूम पड़ा, तो 2 दिन हमने ढूंढा इसके बारे में। तो ट्यूसडे वेडनेसडे आफ्टरनून को हमको मालूम, उसका जो हमारे लड़के लोग हैं उनको पता चला उसके जो बॉडी पार्ट्स है, जो स्किन है और सर है और आगे का 2 पैर काट के फेंका गया और बेल्ट है, बेल्ट को एक रस्सी बांधा है वहाँ, वो हमको वो ऊपर कुंजीगुरू एरिया में मिला। दहिसरमध्ये काल सकाळी 8च्या सुमारे एकाच मैदानावर क्रिकेट आणि तिरंदाजीचा सराव सुरू होता। त्यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या 16 वर्षीय ब्रिजेश साहनीला तिरंदाजीचा बाण लागला। हा बाण इतका भयंकर लागला की ब्रिजेशच्या डोक्यात डाव्या बाजूला लागलेला बाण उजव्या बाजूने बाहेर आला, त्यामुळे ब्रिजेशच्या मेंदूला जबर दुखापत झाली आहे। बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात ब्रिजेशवर उपचार सुरू आहेत। डोक्यात घुसलेला बाण काढण्यात आला असून त्याची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं डॉक्टरांचं मत आहे। तिरंदाजीचा सराव करणारा हा मुलगा ब्रिजेशच्याच वयाचा आहे। एमएसबी कॉलनीतील पोलिसांनी निष्काळजीपणा आणि गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 17 वर्षांच्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे, पण नेमकं कोणाला जबाबदार धरायचं असं ब्रिजेशच्या वडिलांनी दुखत अंतःकरणाने विचारणा केली आहे। कमान से निकला हुआ तीर कभी वापस नहीं आता अशी एक म्हण आहे आणि ती आज खरोखर घडलेली आहे। दहिसर येथील एका ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यासाठी काही मुले जमलेली होती। त्याचबरोबर एक लहान मुलगा धनुर्विद्येचीही ट्रेनिंग घेत होता। सकाळी 8:15च्या सुमारास धनुर्विद्या खेळणाऱ्या त्या खेळाडूने त्याच्या कमानीमधून एक तीर सोडला आणि तिथे क्रिकेट खेळणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाच्या डोक्यामध्ये जाऊन तो घुसला। तो आरपार घुसला। लगेच तेथील खेळाडूंनी त्या जखमीस करुणा हॉस्पिटल येथे नेले। तेथे त्याच्यावरती उपचार चालू आहेत। आज त्याचं तिथं ऑपरेशन झालं। तो तीर डोक्यामधून काढलेला आहे। तो अंडर ट्रीटमेंट आहे आणि तो सध्या इम्प्रूव्हिंग। पनवेल येथून जवळच असलेल्या साई गावात अज्ञात दरोडेखोरांनी यश बँकेचे शटर वाकवून दरोडा टाकला। हे चोर इतके बिलंदर होते की आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, मॉनिटर, रेकॉर्डर असे सर्वच प्रकारचे उपकरणं सुद्धा गायब केली। मात्र सुदैवाची बाब म्हणजे चोरट्यांच्या हाती 1 पैसा सुद्धा लागणार नाही, कारण यश बँकेचे व्यवहार अजून सुरू व्हायचे आहेत। मुंबईत यशवंतराव चव्हाण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन झालेले आहे। यावेळी शरद पवार तसेच त्यांच्यासह त्यांची कन्या सुप्रिया सुळे, अभिनेता अनुपम खेर आणि अनेक दिग्गज नेते आणि कलावंत उपस्थित होते।
most important thing this year, as Dr. Abbas Bakr has rightly mentioned, there are so many other entries from different countries. But a lot of weightage has been given by certain countries, particularly Egypt, France, Sweden, Poland, Netherlands, Czechoslovakia, and of course, India. On this occasion, we are extremely happy that we got opportunity to honor Sri Anupam Kher, who is a product of National School of Drama, and as rightly mentioned by Dr. Jabbar Patel, the contribution which he is doing among the younger generation through actual affairs, I think that outstanding work which he is doing for not sake of just cinema, but for entire film and art. यावेळीचं वैशिष्ट्य आहे की ही आनंद मोदक यांच्या स्मृतीला हा सोहळा अर्पण केला. Maharashtra has a very long tradition regarding cinema industry. The first movie which was started in this country by Dadasaheb Phalke, studying in Pune, a lot of time which we were spending to visit some of the studios and some of the shooting. I recollect Jayprabha studio in Kolhapur, Prabhat studio in Pune, of course Rajkamal studio in Mumbai has been started by V. Shantaram, RK studio from Kapoor family, Mehboob studio, Mehboob Khan, Gurudhatta, Vyamala, a number of people. They have done tremendous contribution. And that's why, next to Hollywood, all the world community who are interested in cinema and art always knows Bombay as a Bollywood. As per my information, more than 100,000 people. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कम्युनिस्ट पार्टीच्या सर्वच घटक पक्षांनी या दौऱ्याचा निषेध करत विरोध करण्याचं ठरवलं आहे. देशातील सर्वच्या सर्व म्हणजे 6 कम्युनिस्ट पार्टी सोबत येत देशव्यापी आंदोलन करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा विरोध हे पक्ष करत असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शमीम फैजी यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपुरात कालपासून भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक सुरू असून या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या विलीनीकरणाबद्दल विचारले असता त्यासंबंधी दोन्हीही पक्ष चर्चा सुरू असून लवकरच डाव्या पक्षांना सोबत घेण्याची अपरिहार्यता माकपाला देखील समजली असल्याचे त्यांनी मान्य केले. राज्यातील शेतकरी कामगार पक्षाला देखील आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करत असल्याची त्यांनी यावेळी स्पष्ट कबुली दिली. हम समझते हैं अमेरिका के राष्ट्रपति बराक ओबामा भारत आने वाले हैं, हमारे गणतंत्र दिवस के समारोह में हिस्सा लें. लेकिन जब से नरेंद्र मोदी की सरकार आई है उस पर लगातार अमेरिका की सरकार का दबाव है हमारी आर्थिक और विदेश नीति को बदलने. और दुर्भाग्यपूर्ण बात यह है कि ये सरकार धीरे धीरे अमेरिका के सामने झुकती जा रही है. ख़ास तौर से जो न्यूक्लियर रिएक्टर की खरीदी और बिक्री का मामला है उस पर नरेंद्र मोदी की सरकार अमेरिका के दबाव में आ गई है. तो इस अमेरिका परस्त नीति के विरोध को जताने के लिए वाम पक्ष की 6 पार्टियों भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी लेनिनवादी, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी और एसयूसीआई कम्युनिस्ट, इन 6 पार्टियों ने मिलकर 24 जनवरी को देश भर में अमेरिका विरोधी, ओबामा विरोधी प्रदर्शन करने का फैसला किया है ताकि जनता को
नरेंद्र मोदी सरकार के अमेरिका के सामने झुकने की जो कोशिश है उसका विरोध जताया जा सके। राज्याच्या सीमा ते गौसी मानापूर चौपदरी रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय। वास्तविक या रस्ता बांधकामाचा खर्च टोल वसुलीच्या माध्यमातून बांधकाम करणाऱ्या कंपनीने आधीच वसूल केला असतानाही कंपनी अद्यापही मनसर, कनान, गावसी, मानापूर व बोरखडी या 4 टोल नाक्यावरून अवैध टोल वसुली करीत आहे। त्यामुळे या 4 टोल नाक्यांवरील वसुली बंद करून सर्वसामान्य जनतेची लूट थांबवावी असं भाजप नेत्या शोभाताई फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं। विशेष म्हणजे शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आहेत। या प्रकल्पाची एकूण किंमत 1064 कोटी रुपये असून एका महिन्यात प्रकल्पाची किंमत 1170.52 कोटी करण्यात आली। 4 पदरी रस्त्याचे बांधकाम खवासा महाराष्ट्राची सीमा ते गौसी मानापूर एकूण 95 किलोमीटर आहेत। प्रत्यक्षात बांधकाम मनसर ते गावसी मानापूर असे 58 किलोमीटर अंतराचेही काम केले। वास्तविक प्रकल्पाचे काम केवळ 60% पूर्ण झाल्यानंतर कंपनीने टोल वसुली सुरू केली। आंदोलन हे आहे मनसर ते कन्हान हा जो रोड बांधला बायपास, त्याच्यावर जे 4 टोल लावले गेलेले आहेत त्यातले 2 टोल हे बोगसही आहे की ज्यांचा संबंध जनतेचा नाही आहे। ज्या टोलची ते 2 टोल लावलेले आहेत आणि अशा 4 टोलवर मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे आणि ॲक्च्युअली त्यांनी काम पण बरोबर केलेलं नाही आहे। लोकांची फसवणूक आहे, गव्हर्नमेंटची पण फसवणूक आहे, गव्हर्नमेंटचा महसूलचाही लॉस आहे। या सगळ्या गोष्टीसाठी 21 जानेवारीला 20च्या रात्री आणि 21च्या दिवसभर अशा पद्धतीने आम्ही हे आंदोलन रस्ता रोको टाईप करणार। आता पहा गरजा महाराष्ट्र न्यूज इम्पॅक्ट। श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील 10वीच्या विद्यार्थ्याला आत्महत्येप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक तुलसीराम रायकर यांच्यासह मुख्याध्यापक व सरपंचाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या अंगेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रवीण हनुमंत भोईटे या विद्यार्थ्यानं दिनांक 14 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। पण ही आत्महत्या करण्या अगोदर या मुलाला शाळेत श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक तुळशीराम रायकर, सरपंच मुख्याध्यापक शहाजी कुर्तवड यांनी शाळेच्या आवारात बेदम मारहाण केली होती व तुला शाळेतून काढून टाकू असे म्हणाले होते। त्यामुळे हा अपमान सहन न झाल्याने प्रवीण याने शाळेतून घरी गेल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी पोलीस दप्तरी नोंद केली होती। पंचनामा करतेवेळी पोलिसांना गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की दलित समाजातील प्रवीणने त्याच्या वरच्या वर्गात शिकणाऱ्या प्रतिष्ठित घरातील मुलीला प्रेम चिठ्ठी दिली होती। त्यामुळे प्रवीणला तो शिकत असलेल्या शाळेत बेदम मारहाण करण्यात आली आणि तो अपमान सहन न झाल्यामुळे शाळेतून घरी आल्यानंतर प्रवीणने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देऊनही पोलिसांनी केवळ अकस्मात मृत्यू अशी नोंद केली। मात्र गरजा महाराष्ट्र न्यूजवर ही बातमी प्रसारित झाली व पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं आणि अखेर संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावाच लागला। हा आहे गरजा महाराष्ट्र न्यूज इम्पॅक्ट। माझ्या पोराचा आत्मा गेलेला आहे, त्याच्या जीवाला शांतता लागावं एवढीच त्याला अपेक्षा आहे। मला त्यांचं काय नको, फक्त माझ्या पोराचा लय तळतळीने आत्मा गेलेला आहे। त्याला कणता त्याचा म्हणजे जेवढा माझ्या पोराचा हाल झाला तेवढा हालच झालं पाहिजे, नाही तर काय नाही मला बाकीचं लागत। मला काय करायचंय, माझा लेक येईन का, तुम्ही पैसे किती वाटले तरी येईन का, माझा पोराचा आत्मा नाही यायचा। मला त्याला बराबरीच फक्त करायची, माझी काय करायचं बाकीचं काही नाही, माझं फक्त पोराची बराबरी सोडून टाकायची। मला बाकी काही नाही लागत। माझा लेक गेला ना त्या पद्धतीने त्यांचं सुद्धा हाल झालं पाहिजे आणि मला ती बघाय गावलं पाहिजे। माझ्या पोराला सुद्धा तेवढं आत्म्याला शांती लागन। मी कंप्लेंट डोस आहे, 3 दिवस बिनसुदी होती, मला कालच्या दरम्यान सुद्धा आली। इतकं माझ्या पोराचं हाल झालेलं आहे। तर माझं पोरग बाल आज्ञा होतं, त्याचं वय फक्त कालच्या 29 डिसेंबरला फक्त त्याचं 17 वय संपलं नाही, अजून लागलेलंच आहे। त्याची लय म्हणजे लय माझ्या पोरापेक्षा पण त्याचे हाल जास्त झाले पाहिजे, हीच मला अपेक्षा बाकी काही नाही लागत। माझा गेला देवाच्या घरी तो आता येणार नाही, पण ह्यांची सुद्धा तीच अवस्था झाली पाहिजे। त्यांचं चुकलं, त्यांनी मला विचारायचं, माझा भाऊ धीर बाप सगळी होती गणगोत, त्यांनी कुणाचाच विचार नाही केला। पोरग माझं शाळेत आणलंय मारणार, पण त्यांनी सांगितलं नाही। दुसऱ्या दिवशी आम्हाला ही माहीत खबर झाली, पण माझ्या पोराला एक शब्दाने पोराने विचारलं हाताला काय लागलं बाबा, तर म्हणला घास कापलाय, की एवढा शब्द, ह्याच्यावर एक शब्द नाही माझं पोर बोललं। दिनांक 17/1/15 रोजी सायंकाळी 17:10 हंगेवाडी येथील शाळेत शिकणारा मुलगा प्रवीण हनुमंत भोईटे वय 16 वर्ष
याला शाळेतील एका मुलीला चिठ्ठी दिली. तिच्यावरून मुख्याध्यापकांनी हंगेवाडी गावातील सरपंच व संचालक यांना बोलवून हा प्रकार सांगितला. तर सांगत असताना सरपंचांनी यांनी त्यांना शिवीगाळ करून थोडी मारहाण केली. तो मनस्ताप होऊन मुलगा प्रवीण याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. त्याबाबत बेलोंडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 11/2015 बाधवी कलम 325, 305, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींचा तपास चालू आहे. अधिक तपास करीत आहोत. सर, यामध्ये कोणाविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे? आरोपी कोण आहेत? सदरबाबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि सरपंच, गावचे हंगेवाडीचे सरपंच आहे आणि एक संचालक आहे तुळशीराम रासकर म्हणून. अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. अधिक तपास चालू आहे. त्याच्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळानं त्रस्त आहे. मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र पावसाने यंदा घात केल्यानं कापसाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यातच सरकारी कापूस विक्री केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला कमी किंमत मिळत असल्यानं आज बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी कापसाचे भोत जाळून आंदोलन केले. सध्या सरकारने कापसासाठी 4050 रुपयांपेक्षा अधिक भाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर 3850 इतका भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परळी झोनमध्ये कापसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र सरकारी खरेदी केंद्रावर होणाऱ्या या शोषणामुळे शेतकरी हा प्रचंड नाराज झालाय. येत्या काही दिवसात सरकारने याची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी म्हटले. 2 क्विंटल ॲव्हरेज आलं आणि त्या ॲव्हरेजमुळे शेतकरी नागावला गेला आणि भावात सुद्धा 4,550च्या ऐवजी या झोनल मॅनेजरने या झोनमध्ये पाथरी परभणी झोनमध्ये भाव 4,025, 4,050 दिला जातो आणि परळी झोनमध्ये तो भाव 3850 ते 39 दिला जातो. तो शेतकऱ्याला 150 ते 200 रुपयाला तोटा बसतो. यावर्षी महागाईचं बियाणं घेतलं, महागाईचा खत घातला आणि या सगळ्या गोष्टी केल्यानं ॲव्हरेज कमी आलं. त्यामुळे शेतकऱ्याला वर्षभर त्याच्या मुलीचं लग्न करायचंय, त्याच्या घराचं सगळं देखभाल करायची, त्याच्या मुलांचे शिक्षण करायचंय, या सगळ्या गोष्टी त्याचे जनावरं सांभाळायचे, हे सगळं त्या कापसाच्या पैशातून करायचंय. त्यामुळे इथले जे झोनल मॅनेजर आहेत आणि यांनी अधिकाऱ्यांनी तो जर हमी भाव नाही दिला तर उद्याच्याला आम्ही त्याचा ऑफिस उद्या 2 दिवसामध्ये वाट बघून त्याचा ऑफिस बंद करू, परळीच्या ऑफिसला ताला ठोकू. खेळातील नामवंत देशाचा अभ्यास करून भारतातील युवकांनी रिसर्चच्या माध्यमातून देशाची प्रगती साधावी म्हणून जळगावच्या सद्गुरू महाविद्यालयात सोशल अँड स्पोर्ट्स सायन्स या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये परदेशातील 17, देशातील 15 तर राज्यातील अनेक विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये या जळगाव शहरामध्ये इंटरनॅशनल सेमिनार हा दुसऱ्या वेळेस सद्गुरू एज्युकेशन सोसायटी घेत आहे. उद्दिष्ट घेण्याच्या मागचा एकच हेतू की खेड्यापाड्यामधून या भारतातनं आलेल्या लोकांना क्रीडा क्षेत्र आणि इतर क्षेत्र कसं आहे यासाठी माहिती देण्यासाठी हे इंटरनॅशनल सेमिनार घेतलं आहे. सेमिनारचं घेण्याचा हेतू आमचा एकच आहे की जेणेकरून जास्तीत जास्त संशोधन कसं होईल, रिसर्च कसं होईल, रिसर्चची माहिती कशी दिली जाईल, हा याचा आमचा एक उद्दिष्ट आहे. आणि रिसर्च जास्तीत जास्त या भारतामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. रिसर्चच्या माध्यमातून जग पुढे जातो आणि रिसर्च चांगलं झालं तर जगाचं नाव होतं. हा या सेमिनारचा उद्दिष्ट आहे. मित्रांनो, तुर्तास या बातमीपत्रात इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी.